नाचणीचा डोसा बनवला आहे. नाचणीचं पीठ, बेसन, धने पावडर, जिरे पावडर, तीळ टाकले यामध्ये. त्याचबरोबर कोथिंबीर टाकली आहे, थोडंसं दही घेतलं आहे आणि त्याला चांगलं मिक्स केलं आहे एकत्र. आणि नाचणी ही आपल्या शरीराला चांगली असते आणि नाचणीची भाकरी खाल्ली जात नाही म्हणून नाचणीचा डोसा बनवला आहे. खूप पौष्टिक आहे खायला. तुम्ही पण एकदा करून बघा. त्याचबरोबर ओल्या नारळाची चटणी पण बनवली आहे. त्याच्यामध्ये पण जिरे, मिरची, लसूण हे टाकलं. शरीराला एकदम पौष्टिक आहे आणि बनवायला पण सोपं आहे. नाचणीची भाकरी कडक लागते, त्याच्यामुळं खाल्ली जात नाही आणि मुलं खात नाहीत. तर डोसा म्हटलं की लगेच खातात सगळेच आणि शरीराला पौष्टिकता पण भेटते. करून बघा एकदा.